याचा अर्थ काय होतं की कमळ जो असतो त्याच्यावर कधीच पाणी पाणी लागत नाही, पाणी लागत नाही, चिखल लागत नाही आणि कमळ नेहमी चिखलातच होतो पण त्याला तो कधीच शिवत नाही. तर बुद्धांनी देखील सगळ्या तृष्णा शमवलेल्या होत्या, त्यांना कुठल्याही तृष्णा शिवत नव्हत्या. या अर्थाने त्यांना नेहमी कमळावर बसवलं. तर कमळ तुम्हाला नेहमी दिसेल, जिथे जिथे बुद्ध दिसतील तिथे कमळ दिसेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये मेजरली दिसतं. 5th सेंचुरी नंतर बुद्धांची ते रिप्रेझेंटेशन दिसायला चालू होतं. ओके, तिकडे जर ध्यान मुद्रेमध्ये ध्यान मुद्रेमध्ये त्याच्यामुळे कळतं आपल्याला जी मुद्रा असते. बऱ्याच वेळेला आपल्याला भारतामध्ये किंवा खास करून महाराष्ट्राच्या लेण्यांमध्ये जी जेस्चर दिसतो बुद्धांचा, तो नेहमीच आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये दिसतो. भारतामध्ये धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा खूप प्रसिद्ध आहे. पण भारतामध्ये धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा जरी असली तरी श्रीलंकेमध्ये 2 शिल्पकला म्हणजे 2 जेस्चर जे आहेत बुद्धांच्या मुद्रा या खूप प्रसिद्ध आहेत. एक तर त्यांची महापरिनिर्वाण मुद्रा तुम्हाला जनरली बघायला मिळेल, नाहीतर मग म्हणजे समाधी मुद्रा. ही समाधी मुद्रा हे जेव्हा 2 हात एकत्र आले जातात आणि मांडी घालून बसतात तेव्हा त्याला आपण समाधी मुद्रा म्हणतो. समाधीस्थ आहे म्हणून तिला ओळखलं जातं. आता इथे जसे बुद्ध आहेत तर हे बसलेले आहेत, समोर पण दिसते ते बुद्धच आहेत, पण ते कसे आहेत. आता ही आशीर्वाद मुद्रेमध्ये असण्याची शक्यता एक हात आशीर्वाद देवाचा असू शकते. कोणती तर ही असू शकते. आणि ही जी असते ना ही जनरली चिवर धरलेला असते. तुम्ही कानेरीवर आला तर ते तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे, जे उंचच्या उंच आहेत. आता हे आपल्याकडे दिसतात, सगळ्या जगभर दिसतात, पण हे फक्त श्रीलंकेमध्ये दिसतात. हे मूर्ती आहे की पोस्टर आहे? पोस्टर आहे. पण तुम्हाला अशा मूर्त्या आपल्याला ज्या ज्या मॉन्युमेंट्स असतात त्याच्यावर बघायला मिळतील. तर आपल्याकडे यांना गार्ड स्टोन म्हणून बोलतो, गार्डियन्स आहे. म्हणजे आपल्याकडे काय द्वारपाल असतात, नाही हे द्वारपाल म्हणूनच असतात आपल्या लेण्यांवरती किंवा मॉन्युमेंट सिक्युरिटी. इथं गार्डियन म्हणूनच ते आलेले. त्यांच्या आता आणि हे नाग असतात, त्यांच्या डोक्यावर नाग काढायला. आपण सगळे नागवंशी आहोत, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर नेहमी नाग असतात. आणि हे तुम्हाला मॉन्युमेंटवर जाण्याच्या आधी हे पायऱ्यांवरती भेटेल. 2-3 मॉन्युमेंट्स आहेत त्याच्यावर आपल्याला इथे बघायला मिळते. ठीक आहे, हे बघायला मिळतात आपल्याला. केलानिया वगैरे आहे ना, तिथे बघायला मिळेल. हे विटांमध्ये बांधलेले आहेत का, हे सगळे विटांमध्ये बांधलेले आहेत. आणि स्तूपाला कसं हे संरक्षित केलं जातं हे बघा, हे दिसतंय ना. आणि मी मगाशी सांगितलं की यक्ष कुठे आहेत, तर खालच्या स्तरांवरती यक्ष. खालच्या थरांवरती तुम्हाला यक्ष नेहमी दिसतील. आणि इथे ना मकर दिसेल तुम्हाला. हे मकर दिसतात. आपल्याकडे जनरली मकर तोरण असतं, बुद्धांच्या वरती मकर तोरण दिसतो. तर इथे तो मकर दिसतो, त्याच्यात तोंडातून अशी मोठी जीभ निघालेली आहे. ही यांची स्पेशल आयकनोग्राफी, ही यांची स्वतःची आयडेंटिटी. आपल्याकडे वेगळी. तर ह्यांनी यांची आयडेंटिटी जोपासलेली आहे, ह्यांनी यांची शिल्पकला जोपासलेली आहे. पण भारतीयांनी कधी कुरघोडी केली नाही त्यांच्या शिल्पकलेवरती. त्याच्यामुळे बुद्धांचा चेहरा सुद्धा आपल्या भारतातल्या बुद्धांच्या मूर्तीपेक्षा चेहऱ्यापेक्षा खूप वेगळा दिसतो. तो चेहरा वेगळा असतो, डोक्यावर खूप वेगळं काही असतं, ते पण सांगेन मी तुम्हाला. ही खाबर आहे. हां, आता इथं स्वस्तिक दिसतो. स्वस्तिक आहे. स्वस्तिक हा कोणाच्या एका कम्युनिटीचा नाही किंवा एका रिलिजनचा नाही. तुम्ही जर म्हणत असाल की बौद्धांचाच आहे, हिंदूंचा आहे किंवा जैनांचा आहे, तर असं नाही. जगभर तो प्युरिटीचा साईन म्हणून वापरलेला आहे. प्युअर म्हणून आम्ही प्युअर आहोत, आमचं रक्त प्युअर आहे म्हणून आपल्या दंडावरती हिटलर सुद्धा वापर फोटो काढा, ठीक आहे. तर त्याला आणि हे खापरं आहेत, म्हणजे मातीची भांडी होती ती दिसतात. आता मोठा कुठला तरी पात्र असेल त्याच्यावरचं हे आपल्याकडे हे जे आहे ना, हे 7व्या पिरियडमध्ये दिसतं. म्हणजे जनरली 1st सेंचुरी AD पासून किंवा 2nd सेंचुरी BC ते 3rd सेंचुरी AD पर्यंत हा म्हणजे काळ आहे. 450 ते 500 वर्षाचा काळ आपल्याकडे भारतामध्ये. तर ह्यांचा काळ पण तो साधारण असतो.